आमचे गुरुवर्य सर्व रणजित साहेब, माननीय शाहीरभाई शेख, त्याचप्रमाणे ज्यांनी आता आपल्याला उल्लेख केला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या 25 वर्षाचा महापालिकेचा अनुभव आहे. सर्व प्रसिद्ध एखादा अधिकारी त्या फाईलवर बसतो, त्याला कसं उचलायचं ते माहिती आहे. बऱ्याचशा अधिकाऱ्यांचं असतं की एखादं काम कसं होणार नाही, काम होण्यापेक्षा कसं होणार नाही त्याच्यानंतर तर त्याला तो त्रास काम करायलाच नव्हतं. तर ते कसं करून घ्यायचं ते जर प्रशासकीय माहिती असेल तर ते होऊ शकतं. ज्या ठिकाणी कल्याण रोडची महापालिका फार प्रचंड मोठी आहे, त्या समाजाची मागे समाज सुद्धा मोठा आहे. पहिल्या सभेला आलो मी पाहिलं इतर उदाहरणार्थ तेवढा समाज एकदम तुझ्या गजानगरला आहे, 3 नंबर उठीला आहे, 3 नंबर उठीला आहे, पुढे वगैरे शांतीनगरला आहे. फार मोठा समाज आहे. हा समाज एकत्रित केला, एकत्र येऊन विचार करेल, विचारमंथन करेल, काहीतरी समाज उपयोगी कार्यक्रम करतील. अशा प्रकारे संकल्पना असली पाहिजे. नारायण पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, संत श्री भगवान महाराज आपल्या सर्वांचे परिचयाचे, संपूर्ण जगाचे हिंदूंचे रक्षक वंदनीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे आपले सर्वांचे अतिशय नाही हे मी मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्याचा जग माणसाला करणार सांगेल तो महाराष्ट्रामध्ये कुठे करायला सांगेल ते बाबी सांगतो. आणि या मुद्द्यावर एकच वाक्य बोलण्याला विराम देतो. निपात तालुक्यात फरक नाशिक जिल्ह्यात जाहीर करतो. तसंच आबाई बाबांनी विजयवती होऊ दे. धन्यवाद. यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते. राजकारणामध्ये आजही समाजाबद्दल तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला तर शरदचंद्रजी पवार गटामध्ये एकूण 7 ते 7 वंजारी समाजांना उमेदवारी मिळालेली आहे. या ठिकाणी नवीन समस्त समाजबंधू व्यासपीठावर उपस्थित शहर प्रमुख सर्व मान्यवर सर्वांचं नाव घेत नाही, वेळ अतिशय थोडा आहे. आपण ज्या गोष्टी जमलो आहोत त्या गोष्टीचा सर्वप्रथम आपण स्वतःच्या मनाला तरी विचार करायचा की मागील 3 पंचवर्षीय योजना म्हणजे 15 वर्षापासून आपण त्या ठिकाणी एका आमदारांना निवडून देत आलो.